मित्रांनो, मन धागा धागा जोडते नवा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आनंदी आता माहेरी आल्यामुळे सर्वांनाच आनंद झालेला असतो। तेव्हा आई तुला नक्की काय बोलायचंय असं आता आनंदी विचारते। तेव्हा आता अण्णांना टेन्शन येतं की वृंदाचं सगळं प्रकरण आता मालती सांगते की काय, म्हणूनच आता अण्णा टेन्शनमध्ये येतात। नक्की तुला काय बोलायचंय असं विचारतात। आता शलाका म्हणते की आम्ही आतमध्ये जाऊ का जरा बोलायला। त्या दोघीही आता आतमध्ये जातात। मग नंतर आता अण्णा म्हणतात मी पण जातो, कारण मला हे जरा विचित्रच वाटते। तेव्हा लीना म्हणते तसं काही नसेल अण्णा, मायले की खूप दिवसातून भेटले आहेत ना, मग मारू देत त्यांना गप्पा, असं म्हणून आता लीना तेथून जाते। तर अण्णा जरा काळजी करत राहतात। दुसरीकडे सार्थक आता ऑफिसमध्ये आलेला असतो, सर्वांना गुड मॉर्निंग असं म्हणतो। तेव्हा आता आनंदी आली आहे का असं आता सार्थक विचारतो। बेनारे म्हणतात की अजून नाही आली आहे, पण तुमची बायको तुम्हालाच माहीत ना, तुम्ही दोघे एकत्र बरोबर निघता ना घरून। तेव्हा आता आनंदी काही न सांगता घरातून निघाली, मला काही माहीतच नाही, तुम्ही विकासदादाला नेहमीच्या रूटवर पाठवा, नक्की ती कुठे आहे माहीत नाही। तेव्हा आता बेनारे म्हणतात रेश्मा मॅडम बरोबर असेल, त्यांच्याबरोबर काम करतायत ना त्या। तेव्हा आता सार्थक म्हणतो नाही माहीत। त्यातच आता रेश्मा देखील तेथे येते आणि काय झालं विचारते। सार्थक म्हणतो आनंदी अजून आली नाहीये, तुझ्याबरोबर आहे का। तेव्हा रेश्मा म्हणते नाही रे, मला काही कॉन्टॅक्ट पण नाही। तेव्हा आता सार्थक केबिनमध्ये जातो। तेव्हा रेश्मा त्याला म्हणते अरे आनंदी काय लहान मुलगी आहे का, येईल ना ती, तू काय एवढी काळजी करतोस तिची। तेव्हा आता सार्थक म्हणतो नाही, ती नक्की कुठे गेली आहे काय माहीत। तेवढ्यातच आता आनंदी तेथे येते आणि काय झालं विचारते। रेश्मा म्हणते अगं काय आनंदी, तुला सांगून जायला काय होतं इथे, सार्थक बघ किती टेन्शनमध्ये आलाय, तर आता तुम्ही दोघे बोला, मी माझी बाहेर जाते असं रेश्मा म्हणते। तेव्हा सार्थक म्हणतो की बेनारेला इन्फॉर्म कर, कोणाला पाठवायची गरज नाही ही आनंदीला शोधायला। तेव्हा आता आनंदी म्हणते सर शोधायला म्हणजे। तेव्हा आता सार्थक म्हणतो की तुम्ही इथे नव्हतात, फोन उचलत नव्हतात, मला किती काळजी वाटली, मी विकासदादांना पाठवलं होतं तुम्हाला शोधायला। आनंदीला आता वाईट वाटतं। तर सार्थक म्हणतो शेवटी बायको आहात ना तुम्ही। तर आनंदी त्याच्याकडे आता पाहतच राहते। तर सार्थक विचारतो नक्की कुठे गेला होतात तुम्ही। तेव्हा ती म्हणते की मी आईबाबांना भेटायला गेले होते, खूप दिवस झालेत ना त्यांना भेटले नाही म्हणून। तर सार्थक आता डोक्याला हात लावत म्हणतो अख्ख्या जगाला फोन केला पण त्यांनाच करायचं राहून गेला, नाहीतर एवढी धावाधाव झालीच नसती। तेव्हा आता तिकडे काही प्रॉब्लेम तर नाही ना असं आता आनंदीला सार्थक विचारतो। आनंदी म्हणते नाही सगळं काही ओके आहे। तर ती विचारत असते तर सार्थक अजूनही तिच्याकडे पाहत राहतो। दुसरीकडे आता अण्णा विचारतात मालती नक्की काय बोललीस तू आनंदीला, मला कळायला हवं। तेव्हा मालती म्हणते काही नाही, एका आईचं जे कर्तव्य होतं ते मी पूर्ण केलं। तेव्हा अण्णा म्हणतात नक्की काय। तर आता मालतीला आठवतं मी आनंदीला म्हटलं तुला जगाला घाबरायची अजिबात गरज नाही, कारण तुझ्या हक्काचं कुंकू तुझ्या कपाळी लागलं आहे, तुला कोणीही बोलायची आता हिंमत होणार नाही, म्हणून मी तुझी ओटी भरतीये, तुझ्या सौभाग्याचं लेणं असं म्हणून तू ओढणी पुढे कर असं ती आनंदीला म्हणते। तेव्हा आनंदी आता ओढणी पुढे करते तर मालती लगेच तिची ओटी भरते। तेव्हा आता मालती तिला सोन्याच्या बांगड्या गिफ्ट करते। आनंदी म्हणते की नको आई मला काही नकोय, तर आता तुझ्या लग्नात तुझं गोड कौतुक करता आलं नाही म्हणून मी आत्ता करतीये, आमचा आशीर्वाद म्हणून तरी घे असं आता आनंदीला मालती म्हणते आणि तिच्या हातात त्या बांगड्या घालते। तर आता मनातल्या मनात आनंदी म्हणते की आई मी तिथे जास्त दिवस राहणार नाहीये। तर पुढे आता मालती म्हणते की आनंदी मला तुला एक सांगायचंय, अगं आता सासरच तुझं घर असणार आहे, आता लोक काहीही म्हणू दे अजिबात त्यांच्याकडे लक्ष द्यायचं नाही। अजून एक गोष्ट मी तुला सांगते की तू सासरचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी तिकडे गेली असशील तर हे सुनेचं कर्तव्यच असतं। आता बघ ना तुझ्या बाबांचं आणि मनोजचं कुठे पटतं, तरीही लीना सगळं काही व्यवस्थित करते ना, तसंही तुला करायचंय। त्यानंतर आता मालती आनंदीला बाळकृष्ण आणि अन्नपूर्णा मातेची मूर्ती भेट देते। तेव्हा मी हे कुठे ठेवू आता असं आनंदी विचारते। तेव्हा तुझ्या तिकडच्या देवघरात ठेव असं आता मालती म्हणते। आनंदी आता धर्मसंकटात पडते तर मालती तिच्यासाठी चहा आणायला जाते। तेव्हा आता ती अण्णांना हे सगळं काही सांगत असते। अण्णांना विचारते मी काही चुकीचं केलं का। तेव्हा अण्णा म्हणतात की आपल्या मुलीच्या आयुष्यात इथून पुढे सगळं काही चांगलं होऊ देत असंच मला वाटतं। आनंदीच्या आईने ज्या मूर्ती तिला दिल्या असतात त्या मूर्ती त्या टेबलवर ठेवते आणि म्हणते माझ्यामुळे तुम्हाला या घरातून दुसऱ्या घरात यावं लागतंय, पण माझाही नाईलाज आहे, कारण माझंच एक पहिलं लग्न मोडलं त्या घरातून तुम्हाला आता या घरात यावं लागलं, मग नंतर आईच्या घरात
काय करावं मला सुचत नाही. आता माझ्या आईने दिलेला हा माझा आशीर्वाद मी डावलू तरी कसा? मी तुम्हाला घेऊन आले नसते तर आई अण्णांना खूप वाईट वाटलं असतं. त्यांना असं वाटतंय मी हे लग्न मनापासून स्वीकारले, पण तसं नाही आहे. मी त्यांना कसं सांगू त्यांच्या समाधानासाठी तरी मला इकडे तुम्हाला आणावं लागलं. पण मला माफ करा, मी एका जागी नक्की स्थिर राहील आणि तुम्हाला त्या घरी घेऊन जाईल जे माझ्या हक्काचं असेल, आयुष्यभरासाठीचं असेल. या घरामध्ये मला स्वतःला स्थान नाही तर मी तुम्हाला देवघरात तरी कशी ठेवू? असं म्हणून ती आता देवाची माफी मागते आणि पुन्हा ड्रॉवरमध्ये त्या देवाला ठेवते. पुन्हा एकदा देवाची माफी मागू लागते. तिला आता खूप वाईट वाटत असतं की देवघरात माझ्या देवांनाही स्थान नाही, मला असं ड्रॉवरमध्ये ठेवावे लागते. तर आता दुसरीकडे वृंदाने सुधाला फोन केलेला असतो आणि ती म्हणत असते की आनंदीच्या आईवडिलांच्या घरी जाऊन आले आणि त्यांना चांगलं सुनावलं. त्यांच्या मुलीला घेऊन जाण्याची त्यांची इच्छाच नाहीये आणि घेऊन तरी कशी जाणार? एवढं चांगलं घर मिळालं म्हटल्यावर कोण सोडणार? असं म्हणून आता वृंदा सुधाला म्हणते, तू अजिबात सार्थकच्या बोलण्यावर पागळू नकोस, तू इकडे येऊच नकोस जोपर्यंत मी सांगत नाही ना तोपर्यंत, तर माझा प्लॅन पूर्णपणे फ्लॉप होईल. असं आता वृंदा म्हणते आणि फोन ठेवते. तर आता इकडे आनंदी रूममध्ये बसलेली असते तेव्हा ती मनातल्या मनात विचार करते, सार्थक सर, अहो मी तर तुमचं आणि आईचं पॅचअप करून द्यायला आले आहे, पण आईच माहेरी निघून गेल्या. माझे प्रयत्न व्यर्थ जाणार असं वाटतंय. त्यातच सर्व लाईट्स जातात तेव्हा आनंदी जरा घाबरते आणि इकडे तिकडे मेणबत्ती शोधू लागते. आता नेमकं सार्थकने ज्या पेटीमध्ये त्याच्या आईचं ते लेटर ठेवलेलं असतं त्या पेटीमध्ये आनंदी पाहते तर तिथे एक चिठ्ठी असते. तेव्हा आनंदीला जरा वेगळा संशय येतो म्हणून ती चिठ्ठी वाचू लागते. ती सुधाने सार्थकला लिहिलेली चिठ्ठी असल्याचं तिला समजतं. ती चिठ्ठी वाचल्यानंतर आनंदीला समजतं की आई ह्या सार्थक आणि माझ्यामुळे घर सोडून गेल्या आहेत. मी या दोघांमधील दुरावा कमी करण्याचं पाहतीये तर अजूनच हा दुरावा वाढत चाललाय. आता आनंदीच्या डोळ्यातून पाणी येतं की माझ्यामुळे हे घर विस्कटायला लागलं आहे. मी या घराची घडी बसवण्यासाठी इथे आलीये पण तसं काही होतच नाहीये. तर आता दुसरीकडे आदर्श आणि सार्थक एकमेकांबरोबर बोलत असतात. ते आनंदीबद्दलच बोलत असतात. सार्थक आनंदीच्या सगळ्या काही ती त्याच्याबरोबर कशी वागती हे सांगत असतो. तेव्हा आदर्श म्हणतो, तुझी बायको ना खरंच तिखट मिरची आहे. तेव्हा सार्थक म्हणतो, तिखट मिरची नाही, ठेचा आहे, मिरचीचा ठेचा, नुसतं जवळ आलं तरी भडका उडतो अशी आहे. तेव्हा आता आनंदी हे सगळं बोलणं ऐकते तर आदर्श नेमका आनंदीला आलेलं पाहतो. तेव्हा तो म्हणतो की आनंदी आली आहे पाठीमागे, पण सार्थकला आता काही समजत नाही. तेव्हा आता सार्थक म्हणतो, मी काय आनंदीला घाबरतो का? अजिबात घाबरत नाही, आली तर येऊ देत, मी खरंच बोललो आहे. आदर्श पुन्हा म्हणतो की मागे पाहा जरा कोण आले. वा, सार्थक मागे पाहतो तर आनंदी तेथे आलेली असते. सार्थक आता गडबडतो आणि म्हणतो, सॉरी हा, मी तुम्हाला ते तिखट ठेचा वगैरे बोललो, पण मला माफ करा, पण हे काय भाईचंच चाललं होतं सर्वात जास्त. तेव्हा आता आदर्श हसत असतो. तर आता आनंदी त्याला म्हणते, सर मला तुमच्याबरोबर थोडं बोलायचंय. सार्थकला आता काही समजत नाही नक्की कशाबद्दल बोलायचंय. दोघेही आता रूममध्ये जातात. तर आदर्श म्हणतो, आनंदी मिरची काय, मिरचीचा ठेचा असू दे नाही तर लाल भडक मिरची असू दे, पण माझा डार्लिंग सार्थक स्वतःच्या बरोबर प्रेमात पाडणार. असं म्हणून आदर्श आता हसतो. तर दुसरीकडे आता सार्थक माफी मागत असतो. आनंदी म्हणते, कशाला माफी मागताय, हे काय आहे? असं म्हणून ती चिठ्ठी दाखवते. सार्थकला आता वाईट वाटतं. मित्रांनो, पुढील भागामध्ये सुधा घरी आलेली असते आणि सर्वांना गिफ्ट देते. म्हणते की माझ्या भावाने सर्वांसाठी गिफ्ट पाठवले, फक्त एक मुलगी सोडून. तुम्हाला माहीत असेल ती कोण आहे. आता आनंदीला खूप वाईट वाटतं. तेव्हा सार्थक आता आनंदीकडे पाहत राहतो. मग नंतर दोघेही रूममध्ये जातात. तेथे गेल्यानंतर आता आनंदी म्हणते, खरंच मी या घरात स्वतःहून आले आहे. सार्थक म्हणतो, असं का म्हणताय, मी तुम्हाला घेऊन आलोय. तेव्हा ती म्हणते, फक्त माझ्या आई अण्णांसाठी मी इथे राहतीये. सार्थक म्हणतो, म्हणजे माझ्याबरोबर तुम्हाला राहावंसं वाटत नाही का? तेव्हा आनंदी सार्थककडे पाहतच राहते. तर मित्रांनो, अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब